तर हेल्दी दात कसं ओळखायचं? म्हणजे पिवळे दात असतात ते हेल्दी असतात का सफेद दात असतात ते हेल्दी असतात? दाताची शेड ही प्रत्येकाची वेगळी असते. सो वन शू डझंट फिट फॉर ऑल. प्रत्येकाचं गणित वेगळं असतं. पण जनरली ऑन ॲव्हरेज कोणाचेही दात पांढरे शुभ्र नसतात. प्रत्येकाच्या दातामध्ये थोडंसं येलोइश किंवा ब्राउनिश. बेसिकली अ गुड स्माइल इज अ परफेक्ट बॅलन्स बिटवीन युअर पिंक्स, युअर व्हाईट्स अँड युअर ब्लॅक्स. Your pink stands for your gums and your lips. Your white stands for your teeth, and black stands for the empty space between the two. हे पॅरामीटर्स कुठेही ऑफ बॅलन्स झाले की ती स्माइल थोडीशी अनइव्हन अनप्लेझंट वाटायला लागते. दात पूर्ण सरळ असतात, ठीकठाक असतात, पण स्माइल ऑफ जाते. तर त्याचं नेमकं कारण काय असतं? हिरड्या सगळ्या सुजल्या होत्या. सो जनरली आपल्याला सर्वसाधारण जसं तू बोलली होती, सर्वसाधारण एक धारणा असते की तुमचे दात जर नीट असतील, एका अलाइनमेंट मध्ये असतील, तर तुमची स्माइल चांगली असते. पण आता तू जसं नोटिफाय केलंस की तरीही ते नाही चांगलं दिसत. व्हॉट इज द रिझन? तसं नाहीये. यासाठी कारण द गुड स्माइल. काय आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे, पण आता 2-3 महिन्यानं तर लग्न सराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आणि आता आपले पॉडकास्ट बघणारे कितीतरी असे वरवधू असतील जे आता त्यांची लग्नाची तयारी करत असतील. तर त्यांना समजा आता विचार पडला असेल की आता आमचं लग्न येऊन ठेपलंय 2-3 महिन्यांनी, तर मग अशांना काय तुम्ही सजेशन द्याल? पुन्हा ब्रश करायचा रात्री झोपायच्या आधी, सकाळी उठल्यानंतर, ब्रेकफास्ट केल्यानंतर, आणि दरवेळेला 10 मिनिटं कमीत कमी. टाइम पेक्षा टेक्निक तुमची जास्ती महत्वाची आहे. बरं. आणि वर्षातून किती वेळा दातांचा चेकअप करणं गरजेचं आहे? 6 महिन्यातनं एकदा, आणि जर ते नाही शक्य झालं तर निदान वर्षातनं एकदा मिनिमम झालंच पाहिजे. जेव्हा तुमचं लग्न ठरतं, एंगेजमेंट होते, ताबडतोब तुम्ही तुमच्या डेंटिस्टला गाठलेलं बरं आहे. कारण त्याच्यानंतर तुमची ट्रीटमेंट प्लॅन करणं आणि मग ती अॅनलाइज करून प्लॅन करून मग ती एक्झिक्यूट करणं, याला एक साधारण 6 महिन्यांचा कालावधी आम्हाला असेल तर उत्तम. दातांची ट्रीटमेंट करताना त्याचा डोळ्यावर परिणाम होतो. अफवा मी खोडून काढते. नाही. लहान मुलांना जे दुधाची बाटली देऊन तोंडामध्ये आपण लहान मुलं तशीच झोपून जातात. सो त्याच्यामुळे काय होतं की दूध तसंच तोंडात राहतं आणि मग दुधामध्ये लॅक्टोज ही शुगर असते नॅचरल. त्याच्यामुळे दात किडायला लागतात. सो तसं करणं सर्वात आधी थांबवलं पाहिजे, कारण नर्सिंग बॉटल केली जसं म्हणतात. सो कितीही झालं तरी झोपायच्या आधी लहान मुलांचे दात ब्रश करून मग झोपायचं ही सवय त्यांना लावली पाहिजे. नमस्कार मंडळी, मी यामिनी महामुळकर. हेल्थ मंत्राच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे, तितकाच महत्वाचा आणि खूप असा इंटरेस्टिंग आहे. कारण आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या दातांविषयी. बरं, समजा आपल्याला दात नसतील तर? बरं, राहू दे, हा विषयच नको. ही कल्पना देखील केली तरी अनेकांना भीती वाटते. त्यामुळे दातांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण दातांची काळजी कशी घ्यायची याविषयीचं मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन आपल्याला हवंय. आणि यावर आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत ऑयस्टर डेंटलच्या डॉक्टर प्रियंका पितळे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, काय असतं माहितीये, आपल्याला दातामध्ये कीड लागली किंवा आपल्याला ब्रेसल्स बनवायचे असतील, रूट कॅनल्स असतील, तरच आपण डेंटिस्टकडे जातो आणि मग ट्रीटमेंट घेतो. पण त्या व्यतिरिक्त देखील अशा बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत, बऱ्याच अशी औषधं उपचार आहेत ज्यांच्यातनं आपल्याला वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करता येतात, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करता येतात. त्या कोणत्या आहेत त्याविषयी आज आपण डॉक्टर प्रियंका पितळे यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर, आज आपण 3 विषयांवर चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला विषय आपला असणार आहे प्री वेडिंग डेंटिस्ट्री. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं मगाशी की आपण चर्चा करत असताना की लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट केलं जातं वधूवरांचं. म्हणजे अगदी स्किन ट्रीटमेंट असेल, हेअर ट्रीटमेंट असेल, फोटोशूट्स केले जातात. पण ही जी बेसिक गोष्ट आहे, दातांची देखील काळजी घेतली पाहिजे, ते पण लग्नाच्या आधी कशा पद्धतीने, ही कन्सेप्टच खूप कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे प्री वेडिंग डेंटिस्ट्री म्हणजे नेमकं काय आहे? लग्न इज कन्सिडर्ड वन्स अ लाईफ टाईम अफेअर. सो त्या दिवशी सगळ्यांना त्यांचं बेस्ट दिसायचं असतं, बेस्ट हसायचं असतं. आणि आयुष्यात पुढे जाऊन जेव्हा त्याचे फोटोज निघतात तेव्हा पाठीमागे तुम्ही ते जाऊन फोटोज बघितल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतं की अरे, त्या दिवशी मी किती खुश होते. बेसिकली इट्स अ इमोशनल अफेअर. सगळ्यांसाठी तो एक इमोशनल मोमेंट असतो. सो बेसिकली आवर स्माईल, आपली जी स्माईल आहे, दॅट इज कन्सिडर्ड
द मेजर ऑफ आर हॅपीनेस. सो म्हणून तुमचा हॅपीनेस त्याच्यामध्ये जेव्हा मेजर केला जातो ती गोष्ट सगळ्यांना उत्तमच ठेवायची असते, स्पेशली ती एक मेमरी असते तेव्हा. आणि म्हणून सगळ्यांना त्यांची स्माईल चांगली एन्हान्स करायची असते. आणि एन्हान्स करण्याकरता आपण प्री वेडिंग डेंटिस्ट्रीमध्ये खूप कॉस्मेटिक प्रोसिजर इन्व्हॉल्व्ह करतो आणि खूप करेक्टिव्ह प्रोसिजर सुद्धा इन्व्हॉल्व्ह करतो. बरं बरं, यामध्ये नेमकं आणखीन काय कव्हर होते या पूर्ण प्रोसेसमध्ये? सी आपण बेसिक पासून ह्याच्यामध्ये सुरुवात करूया. नेमकं जर तुम्ही बघायला जाल तर तुमचं जे बेसिक क्लिनिंग जे असतं, स्केलिंग, पॉलिशिंग, दातावरती जो एक पिवळा थर जमलेला असतो कॅल्क्युलस किंवा स्टेन्सचा, जो ह्याच्यामध्ये निघून जातो. सो ह्याच्यानंतर मग तुम्हाला आणखीन जर दाताची शेड व्हाईट करायची असेल तर टीथ व्हाईटनिंग म्हणून आपल्याकडे एक पर्याय आहे. बरं. सो व्हाईटनिंग मध्ये तुमच्या दाताची शेड साधारण एक 3 ते 4 शेड्स आणखीन लाईट होते. आणि मग शेड इक्वलाइज व्हायला साधारण एक 15 दिवस द्यावे लागतात. त्याच्यानंतर यू आर फ्री टू गो अहेड अँड हॅव युअर शूट, युअर प्री वेडिंग शूट, युअर हळद, युअर व्हॉट एव्हर यू वॉन्ट हॅव, जस्ट डेफिनेटली गो अहेड अँड जस्ट फेस इट. याच्या व्यतिरिक्त तुमच्या स्माईल झोनमध्ये जर कुठे कीड लागली असेल तर देर आर व्हेरियस न्यू टेक्निक्स अँड इक्विपमेंट्स अँड मटेरियल्स दॅट हॅव कम इन द मार्केट. सो त्याच्यामुळे तुमच्या स्माईल झोनमध्ये कुठे फिलिंग केलं तर कळतही नाही, एवढं कॉस्मेटिक असतं. म्हणजे जुन्या काळी चांदीचे फिलिंग्स वगैरे असायचे. लाईक द टाइम हॅज गॉन, लाईक द एरा हॅज चेंज्ड अँड एवढी चांगली फिलिंग्स असतात की कळतही नाही की तिकडे फिलिंग केलेलं आहे म्हणून. सो आणखीन काही ऑप्शन्स असे आहेत आपल्याकडे की ज्याच्यामध्ये तुमचा जर दात डिस्कलर झाला असेल किंवा जर दातामध्ये खूप मोठं फिलिंग असेल तर त्यावेळेला आपण दाताला डेंटल क्राउन्स, कॅप ज्याला असं आपण म्हणतो, बरं, ते प्रोव्हाइड आपण करू शकतो. एखादा दात मिसिंग असेल तर त्या ठिकाणी आपण डेंटल ब्रिज किंवा डेंटल इम्प्लांट्सचा विचार करू शकतो. So implant is considered as first line of treatment for replacement of your missing teeth. सो जिथे जिथे प्रेफर करू शकतो तिकडे तिकडे डेफिनेटली आम्ही डेंटल इम्प्लांट्स द्यायचा प्रयत्न करतो. पण ऑब्व्हियसली प्रत्येक केस वेगळी असते, प्रत्येकाचं तोंड, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. सो त्याप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागतो की डेंटल इम्प्लांट देणं सेन्सिबल आहे की डेंटल ब्रिज देणं जास्ती सेन्सिबल आहे. काही जण आमच्याकडे असेही येतात ज्यांच्या दातांमध्ये कुठेतरी गॅप्स असतात किंवा दात थोडेसे वेडेवाकडे असतात, कुठे चिप झालेले असतात किंवा थोडेसे डिस्कलर्ड असतात आणि त्यांना ते कव्हर करायचं असतं. ते बेसिकली वॉन्ट टू लुक द बेस्ट ऑन देअर वेडिंग डे. सो त्याकरता आपण डेंटल व्हिनियर्सचं ऑप्शन त्यांच्यासमोर ठेवतो. व्हॉट इज व्हिनियर्स अगेन? सो जसे भिंतीवरती आपण व्हिनियर्स चढवतो त्याच धाटणीतले व्हिनियर्स असतात. बेसिकली तुमच्या स्माईल झोनवरती जेवढे दात आहेत, स्माईल केल्यावरती जेवढे आपले दात दिसतात त्या प्रत्येक दाताच्या फेशियल सरफेसवरती नॉमिनल आपलं एक प्रिपरेशन केलं जातं आणि त्याच्यावरती व्हिनियर्स सारखे चढवले जातात. सिरामिकला इक्विव्हॅलंट ते मटेरियल असतं आणि त्याचा बेस्ट पार्ट असा आहे तुम्ही त्याच्यामध्ये एक डिफरंट कॅरेक्टरायझेशन ऍड करू शकता, क्यूटनेस तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ऍड करू शकता जेव्हा तुम्ही व्हिनियर्स देता. सो याने स्माईल एकदम जास्ती क्यूट होते आणि पीपल लव्ह टू ऑप्ट फॉर इट. काही वेळा जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात आणि जे दाताला जे डिफेक्ट असतात ते व्हिनियर्सच्या स्कोपच्या पलीकडचे असतात, त्यावेळेला आपल्याला इनव्हिजिबल अलायनर्सचा ऑप्शन ऑप्ट करावा लागतो. बरं. सो हे ट्रान्सल्युसंट ट्रेज जे असतात ते दातावरती घालायला दिले जातात. अँड देर आर व्हेरियस सेट्स ऑफ ट्रेज की अमुक एक कालावधीनंतर तुम्हाला नेक्स्ट सेट ऑफ ट्रे घालायचा असतो. सो तो कालावधी तुम्हाला आधीपासून सांगितला जातो आणि जेव्हा तुम्ही तोंडात घालता कोणाला कळतही नाही. इनफॅक्ट तुमच्या तुम्ही फोटो सुद्धा काढलेत ना तरी फोटोज मध्ये येत नाहीत की यू आर वेअरिंग समथिंग इन युअर माउथ. पूर्ण ट्रान्सपरंट असतं. पूर्ण ट्रान्सपरंट असतं अँड नो बडी कॅन मेक आउट की तुमचे दात आता हलवले जातात अँड यू आर अंडर ट्रीटमेंट राईट नाव. पूर्वीच्या काळी कसे असे मेटलचे ब्रॅकेट्स असायचे बरोबर. आणि मग ते दातावरती चिकटले जायचे आणि मग जेव्हा the person is smiling, you can actually see metallic smile in that. That is a little unaesthetic आणि बरेच जण ते ऑप्ट नाही करत. बरोबर. सो लग्नाच्या आधी जेव्हा तुम्हाला कॅमेरावरती सुंदर दिसायचंय, सो डेफिनेटली दीज पीपल ऑफर दीज काइंड ऑफ ट्रीटमेंट्स. आणि ते मेटलचे जे ब्रेसल्स लावायचं ते दुखायचं देखील, ते या ट्रीटमेंटमध्ये काही हलका पेन वगैरे असतो तसा? सी पेन इज स्लाइटली इन्व्हॉल्व बट दॅट कॅन इझिली बी कंट्रोल्ड. याचा एक ॲडव्हान्टेज दुसरा असा आहे की हे ट्रेस तुम्ही काढता आणि घालता. सो दात साफ करणं ह्याच्यामध्ये खूप चांगलं पॉसिबल आहे. म्हणजे परमनंट बेसिसला असं नाहीये की 3 महिने कंटिन्यू ते लावून नाही असं आहे. ओके. कंटिन्यू तुम्हाला लावायचं आहे बिकॉज यू ऑलवेज हॅव टू मूव्ह टू नेक्स्ट सेट ऑफ ट्रेज ऍट अ पर्टिक्युलर इंटरव्हल. काही इंटरव्हल नंतर तो आधी ठरवलेला असतो, त्याच्यानंतर तो घालायचा. यू कॅनॉट अफोर्ड टू हॅव अ गॅप
in between the trays basically. So the second thing is ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेस जेव्हा काढता रात्री झोपायच्या आधी ब्रश करायचा असतो, तो ब्रश करून परत तुम्ही घालून झोपू शकता. सो मेंटेनन्स, क्लीनलीनेस मेंटेनन्स इज अन ॲडव्हान्टेज अँड अपर हँड दॅट यू हॅव इन दीज ट्रेस बेसिकली. इनविजिबल अलायनर्स मध्ये तो ऑप्शन आहे. ग्रेट. तुम्ही आता एक उल्लेख केलेलात मगाशी की टीथ व्हाईटनिंगची देखील तुम्ही एक प्रोसेस करता. मला एक बेसिक क्वेश्चन विचारायचा आहे, आपल्या प्रेक्षकांना देखील तो पडला असेल की हेल्दी दात कसे ओळखायचे. म्हणजे अनेकांचे दात प्रत्येक शेडनुसार आपल्याला दिसतात. एखाद्याचा रंग गोरा असेल तर दात इतके सफेद दिसत नाहीत, पण तेच आपण आफ्रिकन लोकांना पाहायला गेलो त्यांचे दात एकदम पूर्ण सफेद दिसतात. तर हेल्दी दात कसं ओळखायचं. म्हणजे पिवळे दात असतात ते हेल्दी असतात का सफेद दात असतात ते हेल्दी असतात. दाताची शेड ही प्रत्येकाची वेगळी असते. सो वन शू डझंट फिट फॉर ऑल. प्रत्येकाचं गणिक वेगळं असतं, पण जनरली ऑन ॲव्हरेज कोणाचेही दात पांढरे शुभ्र नसतात. ओके. प्रत्येकाच्या दातामध्ये थोडंसं येलोइश किंवा ब्राउनिश पिगमेंट असतं. ते नॅचरली असतं, विच इज द पार्ट ऑफ युअर डेंटिन. जेनेटिक मेकअपच तसं सगळ्यांचं आहे. पण जेव्हा आपल्याला दात एकदम पिवळे झाल्यासारखे वाटत असतात, तर त्यावेळेला यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट युअर डेंटिस्ट आणि फाइंड आउट करा की ते पिवळं जायचं कारण काय आहे. बेसिकली की बाहेरनं त्याच्यावरती टार्टर जमलाय, स्टेन्स आहेत, किंवा त्याच्यावरती मार लागलाय, आतमध्ये नेक्रोसिस झालाय. देर कॅन बी अ लिस्ट ऑफ रिझन्स. ते फाइंड आउट करा आणि मग त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्या. ओके. डॉक्टर, एक बेसिक क्वेश्चन आहे की अनेकदा काय होतं माहितीये, दात पूर्ण सरळ असतात, ठीकठाक असतात, पण स्माईल ऑफ जाते. तर त्याचं नेमकं कारण काय असतं मग. मला ना इथे एक अनुभव माझा शेअर करायचा आहे. एक अशी मुलगी क्लिनिकमध्ये आली होती. ऑब्व्हियसली तिचंही लग्न ठरलं होतं आणि शी वॉज नॉट हॅपी विथ हर स्माईल. सो जेव्हा मी एक्झामिन केलं तिला, तेव्हा मला रिअलाइज झालं की तिचे दात इज ओके. द प्रॉब्लेम इज हर गम्स. तिच्या हिरड्या सगळ्या सुजल्या होत्या. ओके. सो जनरली आपल्याला सर्वसाधारण जसं तू बोलली होती, सर्वसाधारण एक धारणा असते की तुमचे दात जर नीट असतील, एका अलाइनमेंट मध्ये असतील, तर तुमची स्माईल चांगली असते. हो. पण आता तू जसं नोटिफाय केलंस की तरीही ते नाही चांगलं दिसत. व्हॉट इज द रिझन. तसं नाहीये. यासाठी कारण द गुड स्माईल, बेसिकली अ गुड स्माईल is a perfect balance between your pinks, your whites, and your blacks. Your pink stands for your gums and your lips, your white stands for your teeth, and black stands for the empty space between the two. हे पॅरामीटर्स कुठेही ऑफ बॅलन्स झाले की ती स्माईल थोडीशी अनइव्हन, अनप्लेझंट वाटायला लागते. आणि म्हणून ॲज करेक्टली सेट बाय यू, जे तू नोटिफाय केलंस की दात सरळ असून सुद्धा स्माईल चांगली नव्हती दिसत, ती ह्या कारणाकरता, कारण ते ऑफ बॅलन्स झालं होतं कुठेतरी. सो बरेच जण जेव्हा येतात आमच्याकडे, जेव्हा त्यांच्या हिरड्यांमध्ये अॅनालाइज करावं लागतं आम्हाला, आणि आम्हाला कळतं जेव्हा हिरड्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि हिरड्या हायपर पिगमेंटेड आहेत किंवा ज्यांच्या हिरड्या काळ्या आहेत, त्यांना हिरड्यांचं डीप पिगमेंटेशन हा आपण एक पर्याय देऊ शकतो. काही जणांच्या हिरड्या अनइव्हन असतात, ज्याच्यामुळे दात लहान मोठे दिसतात. सो ते इव्हन करून घ्यायचं असेल, बघ किती फरक पडतो हिरड्यांच्या लेवलमुळे. सो जेव्हा हिरड्या तुमच्या अनइव्हन असतात, तेव्हा त्या अलाइनमेंट मध्ये करून घ्यायच्या असतात, तेव्हा त्यांना जिंजिवेक्टमी किंवा आणखीन असे पर्याय आहेत. त्याच्यामुळे आपण दात एका अलाइनमेंट मध्ये असल्याचा आभास निर्माण करू शकतो. आणि हिरड्या जर तुमच्या सुजल्या असतील किंवा त्यातनं सारखं रक्त वगैरे येत असेल, तर क्युरेटाज, फ्लॅप सर्जरी सारखे ऑप्शन्स आहेत. ऍट द सेम टाइम बऱ्याच मेडिकल कंडिशन्स आहेत जे तुमच्या तोंडाकडे किंवा तुमच्या हिरड्यांकडे बघून आम्हाला कळतात. सो त्याप्रमाणे आम्ही पेशंटला जनरल फिजिशियन किंवा स्पेशलिस्टकडे रेफर करू शकतो टू फिक्स व्हॉट एव्हर इज रॉंग इन युअर बॉडी अँड रिफ्लेक्टिंग इन युअर ओरल कॅव्हिटी. म्हणजे एकंदरीत काय आहे की जे दाताचं त्रिसूत्रीकरण तुम्ही सांगितलंय, पिंक, व्हाईट आणि ब्लॅक, आणि जर आपल्याला दातांची योग्य काळजी घ्यायची असेल तर ह्या तिन्ही गोष्टींचं देखील चेकअप करणं गरजेचं आहे. तिन्ही गोष्टीची काळजी घेणे देखील तितकंच गरजेचं असेल. तर डॉक्टर, प्री वेडिंग डेंटिस्ट्री नेमकं कोणाकोणासाठी असतं. म्हणजे फक्त नवरा आणि बायको जे असतं, ज्यांचं लग्न असतं, वधू आणि वर, त्यांच्यासाठीच ते मर्यादित असतं का इतर कोणी करू शकतं. सी, लग्न इज कन्सिडर्ड अ लाईफटाईम, वन्स अ लाईफटाईम अफेअर, आणि तो आपल्याकडे सोहळाच असतो. लग्न म्हटलं की हळद, मेहंदी, ह्याव त्याव सगळे त्याच्या अवतीभोवती 7 दिवसांचं फेस्टिव्हिटीज असतात त्याचे आपले. सो त्या दिवशी आणि त्या सोहळ्यामध्ये बेसिकली सगळ्यांना चांगलं दिसायचं असतं. खरंय. सो उत्सव मूर्ती तर आहेतच आपल्या,
आणि नवरा आणि बायको त्यांचं तर आहेच मॅक्सिमम फोटोशूट. हम्म. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे करवली असतात, द नेक्स्ट इन लाईन जे अरे याचं लग्न आहे, याचं लग्न ठरवायचंय, हिचं लग्न ठरवायचंय. सो असे ताई दादाच्या लग्नामध्ये फोटोज काढले जातात आणि ते पुढे फॉरवर्ड केले जातात. हा आमचा कॅन्डिडेट आहे आणि याचं आम्ही ठरवतोय. सो त्यांच्यासाठी आहे. ऑब्व्हियसली होणारे जे सासू सासरे किंवा आई वडील आहेत, नवरा वधूवरांचे जे आहेत, नवरा बायकोंचे जे आहेत, सो त्यांच्यासाठी प्री वेडिंग डेंटिस्ट्री आहे. मेनली यासाठी कारण त्या दिवशी सगळ्यांचे फोटोज काढले जातात, व्हिडिओज काढले जातात आणि त्या दिवशी सगळेजण बेस्ट दिसतात, ते पुढे फोटोज आयुष्यात पुढे वापरू शकतात. बरोबर. आणि बिकॉज दिस इज अ व्हेरी इमोशनल थिंग. लग्न इज अ व्हेरी इमोशनल, व्हेरी क्लोज टू हार्ट फीलिंग अफेअर, सो त्याचे जेव्हा फोटोज आयुष्यात पुढे जेव्हा तुम्ही उघडून बघता, तेव्हा यू ऑलवेज हॅव अन इमोशन की त्या दिवशी मी किती खुश होते, किती सुंदर दिसत होते. सो त्याच्यामध्ये सौंदर्य तुमचा खुलवणारा जो भाग आहे तो दॅट्स युअर स्माइल बेसिकली. सो दॅट्स द रिझन वाय ज्यांचे फोटो काढले जाणार आहेत त्यांनी सगळ्यांनी प्री वेडिंग डेंटिस्ट्री करून घेऊ शकतात. आता काय झालं, आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे, पण आता 2-3 महिन्यानंतर लग्न सराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आणि आता आपले पॉडकास्ट बघणारे कितीतरी असे वरवधू असतील जे आता त्यांची लग्नाची तयारी करत असतील, तर त्यांना समजा आता विचार पडला असेल की आता तर आमचं लग्न येऊन ठेपलंय 2-3 महिन्यांनी, तर मग अशांना काय तुम्ही सजेशन द्याल की ही जी ट्रीटमेंट आहे ती किती महिन्यांपासून आधी सुरुवात करावी लागते? जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही तुमच्या डेंटिस्टला गाठाल तेवढ्या लवकरात लवकर ती स्टार्ट होऊ शकते. सी ऑन पेपर आयडियलिस्टिकली जर तुम्ही शहाण्या बाळासारखे दर 6 महिन्याला तुमच्या डेंटिस्टकडे व्हिजिट जर करत असाल तर कदाचित तुम्हाला वेगळं वेडिंग डेंटिस्ट्री करायची कदाचित गरज नाही पण पडणार. कारण यू हॅव ऑलवेज बीन रेग्युलर विथ युअर ओरल हायजीन मेंटेनन्स अँड एव्हरीथिंग. जेव्हा तुमचं लग्न ठरतं, एंगेजमेंट होते, ताबडतोब तुम्ही तुमच्या डेंटिस्टला गाठलेलं बरं आहे. कारण त्याच्यानंतर तुमची ट्रीटमेंट प्लॅन करणं आणि मग ती अॅनलाइज करून प्लॅन करून मग ती एक्झिक्यूट करणं याला एक साधारण 6 महिन्यांचा कालावधी आम्हाला असेल तर उत्तम मी म्हणेन. पण ॲज वी ऑल नो वन शू डझंट फिट फॉर ऑल. प्रत्येकाचं लग्न, एंगेजमेंट आणि लग्नामध्ये जो गॅप असतो तो व्हेरिएबल असतो, प्रत्येकाचा सेम नसतो. सो जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही डेंटिस्टकडे येऊ शकाल एंगेजमेंट ठरल्यानंतर एवढ्या उत्तम. 6 महिने मिळाले तर बेस्ट, जर नाही मिळाले तर 3-4 महिन्यामध्ये सुद्धा वी कॅन ट्राय अँड गिव्ह यू द बेस्ट स्माइल. डॉक्टर, आता प्री वेडिंग डेंटिस्ट्रीमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे, पण मगाशी तुम्ही यामध्ये एक उल्लेख केला डेंटल इम्प्लांटचा, तर त्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे. हे नेमकं डेंटल इम्प्लांट्स काय असतं? सी डेंटल इम्प्लांट हे एक स्क्रू सारखं स्ट्रक्चर असतं. हम्म. ते बायोकम्पॅटेबल मेटलचं बनलेलं असतं. हम्म. बायोकम्पॅटेबल ह्या करता कारण ते तुमच्या अंगामध्ये, तुमच्या हाडामध्ये, तुमच्या अंगाने ते एक्सेप्ट केलं गेलं पाहिजे. तुमच्या अंगात ते टाकायचं असतं आणि त्याच्यावरती हाड उगलं पाहिजे आणि तुमच्या बॉडीमध्ये ते एक्सेप्ट झालं पाहिजे. सो ह्याकरता ते बायोकम्पॅटेबल टायटेनियम मेटलचं बनलेलं असतं आणि ते स्टेराईल मीडियममध्ये भारतामध्ये इम्पोर्ट होतं. बरं. काही कंपनीज आहेत त्या स्टराईल आणि त्यांचं जे मीडियम आहे ते स्टराईल सुद्धा असतं आणि बायो ऍक्टिव्ह मीडियम सुद्धा असतं. सो त्याच्यावरती ग्रोथ फॅक्टर्स लावलेली असतात. सो बेसिकली डेंटल इम्प्लांट्स ज्या दिवशी तुमची प्रोसिजर प्लॅन केलेली असते या मीडियम मधनं काढतो आणि डिरेक्टली तुमच्या बोन मध्ये, जॉ मध्ये आम्ही टाकतो. सो इथे कुठेही कंटॅमिनेशन होत नाही. सो दिस इज व्हॉट डेंटल इम्प्लांट इज. ओके, पण हे कोणाला रिकमेंड करता, म्हणजे कोणत्या व्यक्तींना याची गरज असते? See, every person who has missing teeth, as I earlier said, ki dental implant is considered first line of action for replacement of missing teeth. सो तुमचा एक किंवा मल्टिपल मिसिंग टीथ असतील तर तिकडे आपण डेंटल इम्प्लांट द्यायला कन्सिडर करू शकतो. हे देवाने कसं बनवलेलं आहे की आधी मूळ असतं हाडामध्ये आणि मग त्याच्यावरती दात असतो. त्याच्या जवळ कुठेतरी जाण्यासारखं आहे की तुम्ही आधी एक मूळ टाकता हाडामध्ये आणि मग त्याच्यावरती काही 3-4 महिन्यानंतर कॅप देता, दात येतो त्याच्यावरती. सो डेंटल इम्प्लांट हे ऑलमोस्ट नॅचरल असण्यासारखं आहे. तिकडे कुठेही शेजारच्या दातांना तासावा लागत नाही, त्याचा सपोर्ट घ्यावा लागत नाही. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. बरं, पण याला मेंटेन देखील तितकंच करावं लागत असणार ना? येस, ऍब्सोल्युटली. डेंटल इम्प्लांट्स ला मेंटेन करावं लागतं, पण जेवढं तुमच्या दाताला मेंटेन करावं लागतं तेवढंच तुम्हाला तुमच्या डेंटल इम्प्लांटला सुद्धा मेंटेन करावं लागतं. बरं. सो 6 मंथली व्हिजिट्स कुठेच गेलेले नाहीयेत. यू हॅव टू व्हिजिट युअर डेंटिस्ट एव्हरी 6 मंथ्स, इफ नॉट पॉसिबल
वन्स अ इयर डेफिनेटली त्याला ऑप्शनच नाही आहे. पण डेंटल क्लिनिकमध्ये जेव्हा तुम्ही जाऊन क्लिनिंग करून घेता तर तेव्हा दातावरती किंवा तुमच्या इम्प्लांट्सवरती जो जमलेला जो लेअर आहे तो तुम्ही काढता आणि मग आतमध्ये सेप्सिस होण्यापासून वाचत असता. सो त्याच्यामुळे पेरी इम्प्लांटायटिस व्हायचे चान्सेस आहेत ते तुम्ही कमी करता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची जी ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे, जी इम्प्लांट्स तुम्ही केलेले आहेत त्याचं तुम्ही आयुष्य वाढवत असता किंवा मेंटेन करत असता. डेंटल क्लिनिकमध्ये तुम्ही काय करता ह्यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही घरी ते कसे मेंटेन करता. सो तुम्ही दात ब्रश करणं, दात फ्लॉस करणं किंवा सुपर फ्लॉस वापरणं, वॉटर जेट असतात, वॉटर पिक असतात ते वापरून मेंटेन करणं, कुठे अन्न अडकून न देणं आणि माउथवॉश करणं, या गोष्टी कुठेच चुकल्या नाहीयेत, त्याला कुठेच ऑप्शन नाहीये. हे रेग्युलरली डेली बेसिसवरती झालंच पाहिजे. सो इम्प्लांट बेसिकली मेंटेनन्स स्टार्ट्स राईट फ्रॉम युअर सेल्फ विथ युअर डेली रुटीन. डॉक्टर, डेंटल इम्प्लांट्स विषयी खूप कमी जणांना माहिती आहे, त्यामुळे याविषयी जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? बघ, कोणतीही ट्रीटमेंट, डेंटल ट्रीटमेंट म्हणा, प्लॅन करताना त्या ट्रीटमेंटचा लॉन्जेटिव्हिटीचा विचार आपण करतो, की ती तुम्हाला दिल्यानंतर ते किती वर्ष तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि कोणतीही ट्रीटमेंट तुम्हाला देताना आम्हाला तोलावं लागतं, की ते करून तुम्हाला फायदा आहे, की ते न करून तुम्हाला कमी त्रास आहे. सो डेंटल इम्प्लांट्सही त्याला काही पर्याय नाहीयेत. सो जेव्हा आपण इम्प्लांट्सचा विचार करत असतो त्यावेळेला मेनली आपल्याला 2 फॅक्टर्स कन्सिडर करावे लागतात. एक आहे लोकल फॅक्टर्स. लोकल फॅक्टर्समध्ये तुम्हाला सोप्या शब्दात बोलायचं झालं तर तिकडे इनफ जागा आहे का डेंटल इम्प्लांट टाकायला आणि त्याच्यावरती कॅप द्यायला, जो दात येणार आहे वरती त्याच्यावरती तो द्यायला. सो जर नसेल तर काही प्रोसिजर्स करून ती आपण जागा बनवू शकतो का? उदाहरणार्थ बोन ग्राफ्ट करू किंवा सायनस लिफ्ट करू किंवा नर्व डिस्प्लेसमेंट करून ह्या जागा आम्हाला बनवू शकतो का, की तिकडे आपण इम्प्लांट टाकू शकतो का, याचा आम्हाला एक अनालिसिस करावा लागतो. दुसरं आणि महत्वाचं फॅक्टर आहे जनरल फिजिकल कंडिशन. बऱ्याच जणांना मेडिकल एलिमेंट्स असतात, उदाहरणार्थ डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर, काही जण ब्लड थिनर्स वरती असतात, ऑस्टिओआर्थरायटिस असतं, काही जण मॅलिग्नन्सी, कॅन्सरची ट्रीटमेंट सुद्धा बऱ्याच जणांची चालू असते आणि बरेच प्रकार म्हणजे बऱ्याच प्रकारची मेडिकल एलिमेंट्स बऱ्याच जणांना असतात. सो हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही की मेडिकल एलिमेंट्समुळे तुमची बॉडी फिजिओलॉजी कशा पद्धतीने बदललेली आहे आणि त्याला करेक्ट करण्याकरता तुम्हाला जी औषधं दिली आहेत ते तुमच्या बॉडीवरती कशा प्रकारचा चेंजेस आणतायत. सो तुमचं रक्त पातळ करायला तुमची औषधं सुरू झालेली आहेत का? तुमचं ब्लड शुगर खूप शूट झालेली आहे का? कारण देर आर सम मेडिकल कंडिशन्स किंवा काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये डेंटल इम्प्लांट्स टाळणं शहाणपणाचं असतं. बरं. सो माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांसाठी की जेव्हा तुम्ही कोणतीही डेंटल प्रोसिजर करून घेत असाल, प्लीज तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या मेडिकल कंडिशन बद्दल स्पष्ट बोला. तुमच्या औषधांबद्दल स्पष्ट ऑनेस्टली सांगा की डॉक्टर मी ही औषधं घेतोय किंवा माझी ही मेडिकल कंडिशन आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला तुमची ट्रीटमेंट आणि मेडिकल कंडिशन बघून प्लॅन करता येईल आणि ती एक्झिक्यूट करता येईल, ज्याचा इनएव्हिटेबली फायदा तुम्हालाच होणार आहे. आता तुम्ही डेंटल इम्प्लांटची जी प्रोसेस असते संपूर्ण ती कशी असते ते सांगितलं, तर हे ऐकून अनेकांना भीती देखील वाटली असेल की एकदम हाडामध्ये ते फिक्स करता वगैरे, तर यामध्ये पेन किती होतं? सो एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू द सेम पॉइंट, पेन किती होतं. सो ऑनेस्टली दात काढताना जेवढं दुखतं त्याच्यापेक्षा कमी दुखतं डेंटल इम्प्लांट्स मध्ये. येस, द प्रोसिजर इज कंडक्टेड अंडर लोकल अनेस्थीशिया आणि त्याच्यानंतर जे तुमचं जे पेन व्हायचे चान्सेस असतात ते तुम्हाला टॅबलेट्स देऊन कंट्रोल केलं जातं. तुम्ही कॉन्स्टंटली आमच्या फॉलोअप मध्ये असता की तुम्ही कसे आहात. नेक्स्ट डेला फॉलोअपला बोलवलं जातं दर 2-3 दिवसांनी आणि सुचर्स काढायला, टाके काढायला बोलवलं जातं. सो ऑल इन ऑल दात काढताना जेवढं पेन होतं त्यापेक्षा कमी पेन डेंटल इम्प्लांट्स मध्ये होतं आपल्याला. सो डेंटल इम्प्लांट विषयी तुम्ही आता माहिती पूर्ण दिलेली आहे. याचप्रमाणे आणखीन एक विषय जो खूप कमी जणांना माहिती आहे, त्याविषयी देखील जनजागृती खूप कमी आहे, तो म्हणजे फुल माउथ रिहॅबिलिटेशन. तर नेमकं ह्याविषयी थोडक्यात आधी सांगा की हे काय आहे नेमकं?
सी फुल माउथ रिहॅबिलिटेशन, ज्याला संपूर्ण तोंडाचं पुनर्वसन आपण म्हणू शकतो, हं. मला आता या क्षणी आपण तिकडे FMR शॉर्ट फॉर्म मध्ये आपण हो. त्याला रेफर करूया. इट बिकम्स इझी फॉर अस. हो. ओके. सो बरेच जण म्हातारे आजी आजोबा माझ्या क्लिनिकमध्ये येतात. जेव्हा त्यांच्याकडे बघते मी, मला रिअलाइज होतं, अरे जिकडे वरती दात आहेत तिकडे खाली नाहीयेत, हं. खाली आहेत तिकडे वरती नाहीयेत, हिरड्या सुजलेल्या आहेत, पूर्ण तोंड बाईट पूर्ण कोलॅप्स झालेलं आहे. तर माहितीये ना, असं टिपिकल हो. म्हाताऱ्यांचा अपिअरन्स असतो हो. की फक्त तुमचं नाक प्रॉमिनंट आहे आणि हनवटी प्रॉमिनंट आहे, बाकीचं सगळं आतमध्ये गेलेलं आहे. हो. सो तशी काहीतरी परिस्थिती असते. बऱ्याच जणांचे दात घासले गेलेले असतात, रूट पीसेस उडलेले असतात. अशा जणांना मी फुल माउथ रिहॅबिलिटेशन रेकमेंड करते. हं. याच्या व्यतिरिक्त काही जण आहेत ज्यांना नाईट ग्राइंडिंगची सवय असते किंवा ब्रक्सिझम, ज्याला असं मेडिकल टर्म आहे. सो स्ट्रेसमध्ये जेव्हा ही माणसं असतात तेव्हा रात्री झोपेत ते दात घासले जातात. त्याच्यामुळे दात घासले गेल्यामुळे तुमचं सेम थिंग तेच होतं की परत तुमचं हे जे बाईट आहे, हा एवढा पोर्शन आहे तो पूर्णपणे कोलॅप्स होऊन जातो. ओके. सो इनएव्हायटेबली होतं काय, हे तुमचे मसल्स ऑफ मॅस्टिकेशन जे आहेत, जे तुमचा जबडा हलवायचं काम करतात, ते ओव्हरवर्क करू लागतात आणि इव्हेंच्युअली ते दुखायला लागतात. हं. बरेचसे पेशंट्स आमच्याकडे हेडेक्स घेऊन येतात की माझं डोकं दुखतंय. एक्झामिनेशन केल्यानंतर आम्हाला कळतं की हे डोकं दुखत नाहीये, त्यांचे मसल्स दुखतायत, ते ओव्हरवर्क केल्यामुळे दुखतायत. हं. शिवाय त्यांचा हा जो टेम्पोरा मॅन्डिब्युलर जॉईंट आहे, कानाच्या इथे हात लाव, हं. बंद, हा जॉईंट आहे. हं. दोन्ही बाजूला हा जो तुमचा जबडा जो आहे तो हलतो. सो हा जॉईंट सुद्धा टेंडर दुखायला लागतो, टेंडर होतो. इथे डेव्हिएशन्स होतात, तिथे क्लिकिंग साऊंड होतात. सो जेव्हा अशा माणसांना ज्यांचे मसल्स दुखत असतात, त्यांचा जॉईंट दुखत असतो, त्यांना सुद्धा मी फुल माउथ रिहॅबिलिटेशन रेकमेंड करते. बरं डॉक्टर, या FMRच्या प्रोसेसमध्ये नेमकं काय केलं जातं पण? बघ, ह्या ट्रीटमेंटचं एम आधी समजून घेऊया. हं. सर्वात मुख्य म्हणजे तुमचं दुखणं बंद झालं पाहिजे. हो. अगदी पूर्णपणे बंद नाही तर निदान कमी तरी झालं पाहिजे. तुमचे जे मसल्स दुखतायत किंवा तुमचा जो जॉईंट दुखतोय, हे दुखणं कंट्रोल करणं, हे एक एम असतं. दुसरं एम असतं की जे पेशंट्स आहेत ज्यांना याची गरज आहे, त्यांना कम्फर्टेबली निदान खाता आलं पाहिजे. हे या ट्रीटमेंटचं एम असतं. आणि दुसरं म्हणजे त्यांना नीट बोलता आलं पाहिजे. कारण काही त, थ, द, द, न हे साऊंड्स जे असतात, त्याला तुमची जीभ आणि दात एकत्र येतात. सो स्पीच इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट reasons why your teeth are helping. It's a function of a tooth, basically, a set of teeth. So हे एक आम्हाला अचीव करायचं असतं आणि पेशंटला कम्फर्टेबली तोंड बंद करता आलं पाहिजे, हे सुद्धा एक अचीव करायचं असतं. सो हे सगळं जनरली तेव्हा ऑफ बॅलन्स होतं जेव्हा पेशंटचे दात गेलेले असतात, मिसिंग असतात किंवा ते फार झिजून गेले असतात. ॲज आय अर्लियर मेन्शन की दात अशी लोअर फेशियल हाईट कोलॅप्स झालेली असते. से जनरली त्या पेशंट्सना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. सो जेव्हा आपण FMR करतो, सो वन शू डझंट फिट फॉर ऑल. मेडिसिनमध्ये एकच औषध सगळ्यांना आपण नाही लावू शकत. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे प्रत्येकाचं प्लॅनिंग वेगळं असतं. प्रत्येकाच्या तोंडाप्रमाणे, प्रत्येकाच्या जनरल फिजिकल कंडिशन प्रमाणे, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे. सो ह्याच्यामध्ये ऑन अ वाईडर स्पेक्ट्रम बघायला गेलो तर डेंटल इम्प्लांट्स येतात, ब्रिजेस येतात, ओव्हरलेज, टेबल टॉप्स येतात आणि बऱ्याच जणांना डीप्रोग्रामर्स किंवा नाईट गार्ड्स आम्हाला द्यावे लागतात त्यांच्या मसल्सवरचा स्ट्रेस दूर करायला. आणि आणखीनही बऱ्याच थेरपीज आहेत. इम्प्लांट सपोर्टेड डेंचर्स येतात, इम्प्लांट सपोर्टेड ब्रिजेस येतात. सो या, दिस इज व्हॉट इट इज. ओके. पण या संपूर्ण प्रोसेसला साधारण किती वेळ जातो? प्रत्येकाचं गणित वेगळं आहे. ॲज आय अर्लियर सेड की काही जणांना आपण 1 महिना ते 1 वर्षही लागू शकतो. सम पीपल माइट टेक इव्हन लॉंगर. कारण प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाचं तोंड वेगळं आहे, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची कंडिशन वेगळी आहे. सो इट इज अ व्हेरिएबल बेसिकली. आणि एक महत्वाचा प्रश्न की हे जे FMRची प्रोसेस आहे, टाळू शकतो का? अगदी 100% नाही टाळता येणार. पण एक मी जसं नित्य नियमाने मी सारखं रिपीटेडली म्हणत आले की एव्हरी 6 months डेंटल व्हिजिट्स आर अ मस्ट. कारण जर त्या तुमच्या चुकल्या तर बऱ्याच गोष्टी तुमच्या फुल ब्लोन होऊन तुमच्या अचानक सरप्राइझिंगली डोळ्यासमोर येतात की अरे भरपूर दातांमध्ये कॅव्हिटी आहे, अरे अचानक एक दात सुजलाय आणि मग दात काढावा लागतोय किंवा पू झालेला आहे आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. सो जेव्हा तुम्ही रेग्युलरली डेंटल चेकअप्स करून घेता तेव्हा तुमचे नाईट ग्राइंडिंग, मगाशी जे मी मेन्शन केलं, जेव्हा तुम्ही झोपेत ब्रक्सिझममुळे दात घासत असता आणि दात झिजून जातात, ते पूर्णपणे झिजून जायच्या आधीच
डेंटिस्ट तुम्हाला नाईट गार्ड किंवा डिप्रोग्रामर्स घालायला देऊ शकतात, सो दॅट दातांची झीज आपण थांबवू शकतो. मसल्सवरती येणारा ताण जो आहे तो आपण कमी करू शकतो. अगदी 100% आपण नाही कंट्रोल करू शकत, पण ॲटलिस्ट एक डिले करू शकतो ट्रीटमेंट. ॲट द सेम टाइम जेव्हा तुम्ही रेग्युलर रुटीन चेकअप्स करून घेता, तेव्हा एखादी छोटीशी कीड तुम्हाला मिळालेली असते, तिला तुम्ही फिलिंग मध्येच कंट्रोल केलं, पुढे नाही वाढून दिलं, तर मग त्याचं पुढे रूट कनाल टाळू शकता. आणि मग रूट कनाल टाळलं की मग पुढे आणखी एक्स्ट्रॅक्शन टाळू शकता, आणि एक्स्ट्रॅक्शन टाळलं की आपण इम्प्लांट्स आणि फुल माउथ रिहॅबिलिटेशन सुद्धा अशा प्रकारे टाळू शकतो. आणि काय असतं माहितीये डॉक्टर, प्रत्येक गोष्टीला आपण योग्य पद्धतीने हाताळलं, मेंटेन केलं तर ते दीर्घकाळासाठी टिकून राहतं. तर आता FMR ला कसं मेंटेन करायचं? ॲज आय ऑलवेज सेड, एव्हरी 6 मंथली व्हिजिट्स जे आहे तुमच्या डेंटिस्टकडे झाल्या पाहिजेत. नाही झालं तर निदान वन्स अ इयर डेफिनेटली जा, प्लीज जा. आणि इम्प्लांट्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचे ब्रिजेस असतील तोंडामध्ये, तर त्याच्या भोवती जो जमणारा कॅल्क्युलस आहे, जे जमलेले जे थर आहेत तुमच्या अन्नाचे, ते काढून घ्या, साफ करून घ्या, सो दॅट तिकडे टार्टर बिल्डअप होऊन त्याच्या भोवती हिरड्यांचे इन्फेक्शन नाही होणार. कुठे अन्न अडकत असेल ब्रिजच्या खाली तर ते नीट साफ होतंय ना, नसेल साफ होत तर कुठे काही आतमध्ये चेंजेस झाले आहेत का, कीड लागली आहे का तुमच्या ओव्हरलेसच्या खाली, आणि तुमचं प्रोसेसेस फेल तर नाही होणार ना. तर यासाठी एक तुमच्या स्पेशलिस्टचा डोळा त्याच्याकडे असणं महत्वाचं आहे. सो अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. योग्य वेळेला 1 टाका घातला तर ते उसणं वाढत नाही आणि तुम्हाला पुढचे 9 टाके घालायची गरज पडत नाही. सो बेसिकली हे ते गणित आहे. आणि हे तर डेंटल चेकअप्स बद्दल बोललो आपण. आपण आधी पण डिस्कस केलेलं आहे की तुम्ही घरी कसं मेंटेन करता ते सर्वात जास्त मॅटर करतं. की तुम्ही दिवसातनं 2 वेळा ब्रश करताय का, तुम्ही नीट ब्रश करताय का, नुसतं ब्रश करून नाही पण नीट ब्रश झाला पाहिजे, फ्लॉसिंग होतंय का, वॉटर फ्लॉस यूज करताय का, आणि माउथवॉश यूज करताय का. त्याचा खूप इम्पॅक्ट होतो तुमच्या ओव्हरऑल डेली बेसिसच्या तुमच्या हॅबिट्समुळे खूप इम्पॅक्ट होतो तुमच्या मेंटेनन्सवरती आणि तुमच्या लॉन्जिटिव्हिटी ऑफ द ट्रीटमेंटवरती. तर डॉक्टर, तुम्ही आज प्री वेडिंग डेंटिस्ट्री काय असतं, डेंटल इम्प्लांट्स आणि FMR याविषयी इत्तंभूत अशी माहिती दिली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना जनजागृती देखील त्याविषयी केलेली आहे. खूप कमी जणांना याविषयीची माहिती होती, पण आता सगळ्यांना याविषयीची माहिती झालेली आहे. पण असे बरेच काही क्वेश्चन्स आहेत जे कॉमन क्वेश्चन्स आहेत, त्याविषयी देखील आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर आपण एक छोटंसं असं रॅपिड फायर घेऊया. तर मला तुम्ही त्यांची उत्तरं द्या क्वेश्चन्सची. तर पहिला प्रश्न असणार आहे, दररोज कोणती टूथपेस्ट वापरली पाहिजे? प्रत्येकाचं प्रिस्क्रिप्शन वेगळं आहे, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे मी ते देते. पण खरं तर ब्रश करायचा असेल तर तुम्ही टूथपेस्ट नाही वापरली तरीही चालेल. साध्या पाण्याने टूथब्रशने करू शकता तुम्ही. दिस इज व्हेरी युनिक क्वेश्चन आणि युनिक आन्सर. सो दिवसातून किती वेळा ब्रश केलं पाहिजे आणि किती वेळासाठी? दिवसातून 2दा ब्रश करायचा, रात्री झोपायच्या आधी, सकाळी उठल्यानंतर, ब्रेकफास्ट केल्यानंतर, आणि दरवेळेला 10 मिनिटं कमीत कमी. टाइमपेक्षा टेक्निक तुमची जास्ती महत्वाची आहे. बरं. आणि वर्षातून किती वेळा दातांचा चेकअप करणं गरजेचं आहे? 6 महिन्यातनं एकदा, आणि जर ते नाही शक्य झालं तर निदान वर्षातनं एकदा मिनिमम झालंच पाहिजे. ओके. एक क्वेश्चन असा की जो बऱ्याचदा ऐकलेला आहे, दातांची ट्रीटमेंट करताना त्याचा डोळ्यावर परिणाम होतो. अफवा अफवा मी खोडून काढते. नाही. आणि पिवळ्या पडलेल्या दातांवर तुरटी लावणं किंवा इनो लावणं किंवा इतर घरगुती उपचार करणं योग्य की अयोग्य? ऍब्सोल्युटली अयोग्य. स्वतःचे प्रॉब्लेम्स वाढवून घेऊ नका. प्लीज स्पेशलिस्टला गाठा. हा. आणि लहान मुलांच्या संबंधित काही क्वेश्चन्स आहेत की लहान मुलांनी ब्रशिंग त्यांची कधीपासून सुरुवात केलं पाहिजे? साधारण 6 महिन्यांचे असताना त्यांचा पहिला दात उगवतो. सो तेव्हापासून त्यांचं ब्रशिंग स्टार्ट करा. इनफॅक्ट दात उगायच्या आधी त्यांचे जे गम पॅड्स असतात, गॉश पॅड असतो, तो ओला करून त्याच्यावरती रब करा. त्याच्यामुळे त्यांना तोंड साफ ठेवायची सवयही लागेल आणि तोंड साफही लागेल. येस. आणि लहान मुलांचं पहिलं डेंटल व्हिजिट कधी असलं पाहिजे? ॲज सून ॲज त्यांचा पहिला दात उगतोय 6 महिन्यांचा तेव्हा. वा, थँक्यू सो मच. यू वेलकम. तर रॅपिड फायरची तुम्ही उत्तरं खूप छान दिलेली आहेत, पण या व्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत. तर सुरुवातीला प्रश्न लहान मुलांच्याच विषयी आहे की आपण बघतो लहान मुलांना अगदी 2-3 वर्षाची मुलं असतात, जेव्हा त्यांना दात यायला लागतात तेव्हापासूनच त्यांचे दात किडायला लागतात. आणि त्याला खूप कारणं आहेत. जसं की आपण म्हणतो आधीपासून ऐकत आलो की गोड पदार्थ लहान मुलांना द्यायचं नाहीत जास्त, खास करून चॉकलेट्स. त्यामुळे ते इन्फेक्शन होतं किंवा ते दात किडले जातात. तर ह्या ज्या कॅव्हिटीज आहेत ते टाळण्यासाठी नेमकं काय करायचं?
फर्स्ट लहान मुलांना जे दुधाची बाटली देऊन तोंडामध्ये आपण लहान मुलं तशीच झोपून जातात. हो. सो त्याच्यामुळे काय होतं की दूध तसंच तोंडात राहतं आणि मग दुधामध्ये लॅक्टोज ही शुगर असते नॅचरल. त्याच्यामुळे दात किडायला लागतात. सो तसं करणं सर्वात आधी थांबवलं पाहिजे. त्याला नर्सिंग बॉटल केली जसं म्हणतात. सो कितीही झालं तरी झोपायच्या आधी लहान मुलांचे दात ब्रश करून मग झोपायचं ही सवय त्यांना लावली पाहिजे. रात्रीचं ब्रशिंग सर्वात महत्वाचं असतं. ते आई वडिलांच्या गायडन्सच्या खाली झालं पाहिजे लहान मुलांचं. आणि डाएट इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर की तुम्ही लहान मुलांना काय खायला प्यायला देता. कारण मी बघते प्रस्थ फारच वाढलेलं आहे की स्वीट्स आणि कॅडबरीज तर म्हणजे आलेलंच आहे. म्हणजे ते तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात प्रत्येक ओकेजनला येतच आहे. सो त्यातनं किती स्वीट्स, किती साखर, किती रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स तुम्ही तुमच्या अंगात टाकताय. कारण दे हॅव द पोटेन्शियल टू स्टिक ऑन टू युअर टीथ सर्फेसेस. ते टाळलं पाहिजे. सो डाएट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस. प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट डेंटल क्लिनिक्समध्ये केल्या जातात, ज्याच्यामध्ये फ्लुराईड ट्रीटमेंट एक होते आणि एक पिटन फिशर सीडंट्स होतात. सो ह्याच्यामध्ये तुमच्या दाताला कीड लागण्याचे चान्सेस कमी व्हावेत ह्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आम्ही घेतो. बरं. लहान मुलांमध्ये पहिलं जे ऑर्थोडॉन्टिस्टची व्हिजिट असते ती कधी घेतली पाहिजे? साधारण 7 ते 8 वर्षांची लहान मुलं जेव्हा असतात, दॅट इज द परफेक्ट टाइम फॉर यू टू शो युअर किड टू द ऑर्थोडॉन्टिस्ट. द रिझन बिंग दिस इज द टाइम तुमच्या दातांमध्ये तुमचे परमनंट दात बेसिकली उघायला लागले असतात. दातांमध्ये क्राउडिंग आहे किंवा स्पेसिंग आहे किंवा पुढे मागे जाऊन तुमच्या दाताची साईज जर मोठी आहे तर दाताला तारा लावाव्या लागणार आहेत का आणि त्याचं इव्हॅल्युएशन करता येतं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा वेळ निघून गेल्यानंतर जेव्हा पेरेंट्स आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की आमच्या मुलाचे दात वेडे वाकडे आहेत, तेव्हा अनफॉर्च्युनेटली लहान मुलांची ग्रोथ स्पर्ट निघून गेलेली असते. नाव लेट्स डिस्कस अबाउट ग्रोथ स्पर्ट. ग्रोथ स्पर्ट काय आहे की साधारण एक 10 ते 15 वर्षांच्या मध्ये लहान मुलांची उंची अचानक वाढते. प्युबर्टी ज्याला असं आपण म्हणतो. सो तेव्हा तुमची ग्रोथ स्पर्ट जी वाढलेली असते तेव्हा तुमचे जे जबडे आहेत ते सुद्धा अचानक वाढतात. काही दाताचे जे अलाइनमेंटचे जे डिफेक्ट आहेत ते ह्याच्यामध्येच सेल्फ करेक्टिंग होऊन जातात. पण जेव्हा तुमचा एखादा जबडा वरचा किंवा खालचा एक्सपोनेन्शियली जास्ती मोठा असेल तर ते दिसताना असं दिसतं की दात खूप पुढे आहेत किंवा दातामध्ये खूप गॅप्स आहेत. पण ऍक्च्युली तो डिफेक्ट तुमच्या जबड्यामध्ये असतो, जॉ बोनचा असतो. सो ग्रोथ स्पॉट तुमची संपायच्या आधी जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा ते मॅनिप्युलेट करून तुमच्या जॉ बोनची ग्रोथ जी आहे त्याला कंट्रोल करून ते डिफेक्ट आम्ही तुमच्या स्माइलमध्ये येण्यापासून कंट्रोल करू शकतो. सो दिस इज द रिझन वाय त्याचं प्लॅनिंग आधी व्हायला हवं. दॅट्स द रिझन वाय 7 ते 8 वर्षाचे असताना यू शुड कन्सल्ट अ ऑर्थोडॉन्टिस्ट. बरोबर. आणि जसं तुम्ही मगाशी देखील सांगितलं की लहान मुलांमध्ये सुरुवातीच्या काळात कॅव्हिटी दिसतेच, पण यंगस्टरमध्ये पण दिसते. म्हणजे सध्याचे यंगस्टर इतके व्यसनाधीन झालेले आहेत की त्याचा परिणाम त्यांच्या दातावर थेट पडतो हे त्यांना कळत देखील नाही सुरुवातीच्या पिरियडमध्ये. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? सर्वात आधी तर हे सांगेन की व्यसनं सोडा. खरं. सो स्मोकिंगचे आफ्टर इफेक्ट्स आपल्याला सगळ्या माहिती आहेत की हिरड्या ज्या आहेत त्या हॅम्पर होतात आणि इव्हेंच्युअली तुमचे दात इन द लॉंग रन लूज पडतात. फुफ्फुसाचे कॅन्सर वगैरे तर बोलायची गरजच नाही, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. हे तथाकथित सत्य आहेच. दातांवरती स्टेन्स खूप येतात स्मोकिंगची सवय असेल तर. शिवाय डाएटच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर कार्बोनेटेड ड्रिंक्स, पेप्सी, थम्सअप अशा ज्या कंपनी आहेत त्याच्यामुळे तुमचं इनॅमल जे आहे ते खूप इझिली रफ होतं, इनॅमल विरघळतं खूप त्याचं कन्झम्पशन असल्यामुळे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप इझिली कॅव्हिटीज लागतात. बरं. तुमचं डाएटमध्ये खूप गोड असेल, जसं आता मी थोड्या वेळापूर्वी बोलले, खूप गोड रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स, साखर खूप खाल्ली जात असेल तर ऑब्व्हियसली त्या प्रकारचं खाणं तुमच्या दातांवरचे चिकटून राहतं. चॉकलेट्स म्हणा, कुकीज म्हणा किंवा केक्स किंवा पेस्ट्रीज म्हणा. सो ते दातांमध्ये चिकटून राहिल्यामुळे तिकडे परत कॅव्हिटी व्हायला सुरुवात होते. सो इफ यू रिली वॉन्ट टू सेव्ह युअर टीथ बेसिकली तुमच्या डाएटवरती खूप मेजरली काम करायला पाहिजे. स्मोकिंग किंवा आणि जे मोठ्या प्रकारचे गुटखा वगैरे काही तुमच्या सवयी असतील तर त्या तुम्ही सोडल्या पाहिजेत. त्याच्या आहारी जाऊच नका.
खरंय. आणि फक्त त्याचा दातावरच नाही तर पूर्ण शरीरावर देखील परिणाम होतो. हो, हो. त्यामुळे खरंच व्यसन करणं खूप चुकीचंच आहे. डॉक्टर, आणखीन एक गोष्ट खूप वेळा ऐकलेली आहे, ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये दातावर त्याचा खूप परिणाम होतो, प्रेग्नन्सीच्या त्या काळामध्ये. तर हे कितपत खरं आहे? पार्शियली हे खरं आहे. बरं. कारण प्रेग्नन्सीमध्ये फिमेल हॉर्मोन्स जे आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ते पीकला असतात. हो. आणि ही जी 2 हॉर्मोन्स आहेत, त्याच्या इन्फ्लुअन्समध्ये तुमच्या हिरड्या ज्या आहेत, त्या खूप सुजतात. आणि त्या सुजल्यामुळे मग सगळ्यांना वाटत राहतं, की अरे माझ्या दाताला काही झालंय म्हणून. पण मेजरली तुम्ही जर दात साफ ठेवत असाल, ॲज आय ऑल्वेज एम्फसाइज्ड, की एव्हरी 6 मंथली व्हिजिट जे तुमच्या होत असतील आणि घरी तुम्ही नीट मेंटेन करत असाल, तर हे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात. पण एवढं डेफिनेटली आहे, की प्रेग्नन्सीमध्ये हिरड्यांचे प्रॉब्लेम्स, हिरड्या सुजणं, हिरड्यातनं रक्त येणं, हे प्रॉब्लेम्स आम्ही इनएव्हिटेबली बघतच असतो. आणि इट इज क्वाईट कॉमन, म्हणजे होतं, पण इट इट इज ऑल्वेज रिव्हर्सिबल. तर परत इट गोज बॅक टू नॉर्मल ऑल्सो ॲज यू आर डन विथ युअर प्रेग्नन्सी. बरोबर. जसं तुम्ही मगाशी सांगितलं, आपण जितकी दातांची योग्य पद्धतीने काळजी घेऊ, तितके दात आपले चांगले राहणार आहेत. पण साधारण कोणत्या वयामध्ये दाताचे प्रॉब्लेम्स हे जास्त होतात? साधारण एक 40शी-50शी आली, हं. की आपली स्किन कशी लूज पडायला लागते. हो. सो आपल्या हिरड्या ज्या आहेत, दॅट इज नथिंग बट स्किन इन युअर ओरल कॅव्हिटी. तिचा सुद्धा टोन जो आहे, तो कमी व्हायला लागतो. आणि प्रत्येक 2 दातांच्या मध्ये हिरड्या असतात त्रिकोणी अशा शेपमध्ये, स्कॅलप शेपमध्ये. सो त्या जशा खाली होतात, खाली जातात, त्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक 2 दातांच्या मध्ये ब्लॅक ट्रायंगल्स दिसायला लागतात. आणि जिकडे जागा आधी हिरड्यांनी व्यापली होती, आता तिकडे अन्न अडकायला लागतं. आणि अशा प्रकारे तिकडे कॅव्हिटी लागते. सो या वेळेला सुद्धा तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन जर तुम्ही रेग्युलर व्हिजिट्स ठेवत असाल, तर तुम्हाला तुमचं फ्लॉसिंग तुम्ही नीट करत असाल, तर हे अडकलेलं अन्न तिकडनं निघू शकतं आणि तुम्हाला कॅव्हिटीज होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. किंवा छोटी कॅव्हिटी असेल, तर रेग्युलर व्हिजिट्समध्ये ती ओळखून तिला योग्य वेळेला फिलिंग करून ते रूट कॅनल किंवा ती मोठी होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. बरं. बरं डॉक्टर, दातांची काळजी घेण्यासाठी दिवसातून किती वेळा ब्रश केलं पाहिजे आणि किती कालावधीसाठी? सो दिवसातनं 2 वेळा ब्रशिंग झालं पाहिजे. एक तर रात्री झोपायच्या आधी, जे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं सकाळी उठल्यानंतर, तुमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर जेव्हा ते अन्न अडकलेलं असतं, तेव्हा दुसऱ्या वेळा ब्रश केला गेला पाहिजे. दोन्ही वेळा तो कमीत कमी 10 मिनिटांसाठी झाला पाहिजे. पण टाईम वरती एम्फसाइज न करता टेक्निकवरती मी एम्फसाइज करते, की बऱ्याच जणांना वाटतं, की जितके जास्ती वेळ आपण ब्रश करतोय, तेवढे ते उत्तम स्वच्छ होतायत. तसं नाहीये. तुम्ही कोणत्या टेक्निकने ते साफ करताय, ते जास्ती महत्वाचं आहे. बरोबर. पण ना आता सध्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट आलेल्या आहेत, ज्यांची खूप हाय लेव्हलला जाऊन मार्केटिंग केली जाते. राईट. त्यामुळे सगळे कन्फ्यूज होतात, की कोणती बेस्ट टूथपेस्ट आहे. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? सो सगळ्यांचा गैरसमज मी दूर करणार आहे आता. दात ब्रश करताना टूथपेस्टची गरज नाहीये. द मिथ इज बस्टेड. तुम्हाला ब्रश करायचे असेल तर साध्या ब्रशने आणि पाण्याने सुद्धा तुम्ही ब्रश करू शकता. ऑल्दो टूथपेस्ट इज रेकमेंडेड बिकॉज टूथपेस्टमध्ये काही सर्फॅक्टंट ऍड केले असतात, काही अब्रेझिव्ह ऍड केले असतात. सर्फॅक्टंटमुळे लादर फेस येतो, त्याच्यामुळे इम्प्युरिटीज चांगल्या निघतात. अब्रेझिव्हमुळे दात थोडेसे जास्त घासले जातात, विच माइट नॉट बी रिअली डिझायरेबल, बट इट इज प्रेझेंट. काही टूथपेस्ट आहेत ज्याच्यामध्ये अँटी सेन्सिटिव्हिटी एजंट ऍड केले असतात, काहींमध्ये अँटी टार एजंट्स ऍड केले असतात, काहींमध्ये अँटी कॅव्हिटी एजंट्स ऍड केलेले असतात. सो प्रत्येकाला प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे मी ते प्रिस्क्रिप्शन देते. आणि दुसरा महत्वाचा फॅक्टर असा, की एज इज रिझन अ प्लेस वेअर वी कन्सिडर. साधारण 6 वर्षांपर्यंत लहान मुलांना स्वॉलोईंगचे रिफ्लेक्सेस डेव्हलप झालेले नसतात. सो 6 वर्षांपर्यंत इनएव्हिटेबली तोंडात गेलेली प्रत्येक गोष्ट लहान मुलं गिळतच असतात. म्हणजे त्यांना माहितीच नसतं की टूथपेस्ट गिळायची नाहीये म्हणून. सो फ्लुराईड ही अशी गोष्ट आहे जी अंगात गेलेली फार उत्तम नाहीये, पण दातावरती ती बाहेरनं लागलेली चांगली आहे, विच हार्डन्स युअर टूथ सर्फेस, एक्सटर्नल टूथ सर्फेस, विच मेक्स इट मोर रेझिस्टंट टू ऍसिड अटॅक. सो म्हणून 6 वर्षांच्या आधी जी लहान मुलं असतात त्यांना फ्लुराईड नसलेली टूथपेस्ट मी रेकमेंड करते. पण त्याच्यानंतर 6 वर्षानंतरची जी मुलं आहेत, वयोगटातली मुलं,
त्यांना मी फ्लोराइड असलेली टूथपेस्ट पी साईज रेकमेंड करते यूज बरं. करायला. आता जस्ट लाईक टूथपेस्ट देर आर मल्टिपल टाइप्स ऑफ ब्रश ऑल्सो. तर योग्य ब्रश कसा निवडायचा? टूथब्रश हम्म. ज्याचे ब्रिसल्स सॉफ्ट आहेत हम्म. तो आयडियल आहे वापरणं. हम्म. अल्ट्रा सॉफ्ट नाही, मीडियम नाही, हार्ड नाही, सॉफ्ट. आणि ज्याचा हेड एवढं लहान आहे की तुमच्या अक्कल लाडीपर्यंत तो पोचू शकतोय आ केल्यानंतर. दॅट इज अ राईट वे. पण डॉक्टर, आता हे तुम्ही सांगितलात की कोणती टूथपेस्ट वापरायची, ब्रश कोणतं वापरायचं, पण अनेकांना अजूनही हे माहित नाही की ब्रश कसा करायचा असतो प्रॉपर. तर ब्रश करण्याची योग्य पद्धत काय आहे? आय नो, मी बऱ्याच जणांना असं जोरात आडवा ब्रश हो, करताना हो. बघते, असे खचखच आवाज येतो. सो दॅट इज अन ऍब्सोल्युटली रॉंग वे टू ब्रश युअर टीथ. त्याने दात नको तेवढे घासले जातात आणि एनामलचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे दातावरलं ते वेअर ऑफ होतं आणि इव्हेंच्युअली दात सेन्सिटिव्ह होतात. कारण आपलं डेंटिव्ह एक्सपोज होतं, डेंटिनमध्ये नर्व फायबर्स असतात. सो आयडियलिस्टिकली जर तुम्हाला दात घासायचे असतील तर तुम्हाला टूथब्रश जो आहे तो हिरडीपासून पुढे बायटिंग सरफेसवरती असा गोल फिरवायचा असतो, रोटेट करायचा असतो. ओके, सो दॅट इज हाऊ यू आर लिटरली स्वीपिंग द सरफेस ऑफ द टूथ. दिस इज अ राईट वे टू ब्रश द टीथ. अनदर वे इज लाईक तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये दात साफ करू शकता. पाठचे समोरचे दात तुम्ही व्हर्टिकल करू शकता, तेवढी जागा तुम्हाला अलाव करते. सो पाठचे दात निदान तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये करू शकता. देर इज वन मोर टेक्निक ज्याच्यामध्ये दात तुमचा 45 डिग्रीज अँगल वरती तुमच्या दातांवरती ब्रश ठेवला जातो आणि त्याच्यानंतर अगेन तुम्ही ते स्वीप करता दात किंवा असे व्हायब्रेटरी मोशन मध्ये पुढे मागे करता. देर आर 2 वेज यू कॅन डू इट. So either of the one technique you can follow whichever you are most comfortable with. पण ते नीट ब्रश करा. आणखीन एक मुद्दा मला इथे ऍड करायचा आहे की ब्रशिंग बद्दल खूप बोलतो आपण, पण कोणी फ्लॉसिंग बद्दल बोलत नाही. जेव्हा आपण दात साफ करतो, ब्रश करतो, तेव्हा दाताचा फक्त 60% पोर्शन साफ झालेला असतो. 2 दातांच्या मध्ये टूथब्रश पोहोचत नाही. सो तो भाग आपण कसा साफ करायचा जिकडे सर्वात जास्त अन्न अडकतंय, तिकडे डेंटल फ्लॉस घालून आपण तो दात साफ करायचा असतो. फ्लॉसेस मार्केटमध्ये येतात. डेंटल फ्लॉस जो साधा एक स्पूल मध्ये येतो आणि एक युनिफ्लॉस म्हणून येतो ज्याला हँडल असतं. सो तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तो यूज करू शकता. 2 दातांच्या मध्ये घालून तो सरफेस तुम्ही स्क्रब करून उरलेले 40% जे दात आहेत जे ब्रशिंगमध्ये साफ होत नाहीये ते तुम्ही क्लीन करू शकता आणि कॅव्हिटीज टाळू शकता. बरं, आता हे तर झालं की आपण स्वतःच्या हाताने डिरेक्ट करतो, ब्रशिंगची पद्धत कशी असते हे तुम्ही सांगितलीत. पण इलेक्ट्रिकल ब्रश देखील आलेले आहेत, त्यांचा वापर करणं योग्य की अयोग्य? ऍब्सोल्युटली योग्य आहे. बरं. त्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड हे पण आहेत, मोड्स पण आहेत. सो यू कॅन ऍब्सोल्युटली डू दॅट. पण कंपल्शन नाहीये, कारण प्रत्येकाला जे सूट होईल, प्रत्येकाला जे करता येईल बेसिकली, की नाही अरे एक गॅजेट घेऊन ठेवलंय आणि तो वापरतच नाही आहोत कारण ते वापरता येत नाहीये. सो डोंट डू दॅट. ब्रशिंग होऊन दे, ज्या पद्धतीने तुम्ही कम्फर्टेबल आहात करताना नीट करा, पण करा. नक्कीच. आय होप सो की मी प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. तरी देखील आपल्या प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न असतील आणि त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कशा पद्धतीने ते कॉन्टॅक्ट करू शकतात? सो शिवाजी पार्क दादर येथे माझं क्लिनिक आहे, ऑयस्टर डेंटल, आणि हरिनिवास बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरती आहे. क्लिनिकचे टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. सोमवार ते शनिवार ते उघडं असतं. ऑन संडेज स्ट्रिक्टली बाय अपॉइंटमेंट्स. आणि तुम्हाला जर माझी वेबसाईट बघायची असेल तर oysterdental32.com या नावावरती तुम्ही सर्च करू शकता. इंस्टाग्रामवरती ऑयस्टर डेंटल या नावाखाली तुम्ही माझं काम आणि माझ्या पोस्ट बघू शकता. थँक्यू डॉक्टर. आज तुम्ही हेल्थ मंत्रामध्ये आलात, प्रेक्षकांना योग्य माहिती दिलीत. पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना हेल्थ मंत्र काय द्याल? 6 monthly follow-up visits with your dentist is the most important thing. Don't miss that. नक्की. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, हेल्थ इन्व्हेस्टमेंट ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते आणि आज आपल्याला डॉक्टर प्रियंका पितळे यांनी याच हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी योग्य अशी माहिती दिलेली आहे. दातांची काळजी कशी घ्यायची, तुमची, आमची, लहान मुलांची, वयस्कर माणसांची, सगळ्यांच्या दातांची काळजी कशा पद्धतीने करायची यावर योग्य अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तर हेल्थ मंत्राच्या या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढील भागामध्ये नव्या कोऱ्या विषयासोबत भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.